ओम शांती. आज 23/9/2025 ची साकार मुरली आहे. बाबा सांगतात, बाबा आहे दुःखहर्ता सुख करता आणि आपण सर्वजण मुलं सुखदाताची मुलं आहोत, म्हणून कुणालाही दुःख द्यायचं नाहीये. बाबा सांगतात, जे दुःख देतील ते दुःखी होऊन मरतील. बाबा प्रश्न विचारतात की जे मुलं भविष्यात श्रेष्ठ आणि उंच पद घेणार आहेत त्यांची निशाणी काय आहे. तर बाबा सांगतात, तुम्ही सर्वजण चेक करा की जे श्रेष्ठ आणि उंच पद घेणारे मुलं आहेत ते नेहमी बाबांच्या श्रीमतानुसार आपला प्रत्येक जीवनाचा पाऊल उचलतील. कधीही कुणाशी हट्ट आणि जिद्द करणार नाही. आपणच आपल्या स्वतःला राज तिलक देण्यासाठी खूप मेहनत आणि पुरुषार्थ करतील. राहिलेली जी पढाई आहे, अभ्यास आहे, ते कव्हर करतील. आपल्या पायावर आपण स्वतः कधीही धोंडा पाडवून घेणार नाही. स्वतः प्रतीही रहम देईल आणि इतरांसाठीही कल्याणकारी भावना त्यांच्या मनामध्ये उमटतील. नेहमी ईश्वरी सेवेमध्ये त्यांचा हातभार राहील. त्या सेवेचा त्यांना शौक राहील. उमंग आणि उत्साह राहतील. आपल्या हातून कोणतंही कर्म हे वाईट कर्म करणार नाही आणि कधीही कुणाबरोबरही भांडण तंटण करणार नाही. लढाई झगडे करण्याचे संस्कार त्यांच्यामध्ये नसतील. त्या बाबा सांगतात, हे तुम्ही चेक करू शकता. जर आपल्यामध्ये यापैकी काही संस्कार असे असतील, आपला स्वभाव असा असेल, तर आपण वेळेच्या अगोदर परिवर्तन करणं खूप खूप गरजेचं आहे. नाहीतर आपण भविष्यामध्ये श्रेष्ठ पद घेण्याचे पात्र बनू शकत नाही. आजच्या मुरलीचं गीत आहे, जो दिवस आला तो खाण्यात घालू नका आणि जी रात्र आली ती झोपण्यात घालू नका, कारण जीवन खूप श्रेष्ठ आहे. जर आलेली रात्र झोपण्यात जात असेल, दिवस आलेला खाण्यात जात असेल, तर हा एवढा श्रेष्ठ जन्म अनमोल आहे, तो एका कवडी मोल प्रमाणे व्यतीत होऊ शकतो. म्हणून आज बाबा आपल्या सर्वांना इशारा देत आहे की मुलांनो, आत्मेला सतोप्रधान बनवून तुम्हाला लवकरात लवकर सतोप्रधान दुनियाच्या राजधानीचं मालिक बनायचं आहे. बाबा आलेलेच आहे विश्वाचे राजधानीचे मालिक बनवण्यासाठी. बाबा सांगतात, तुम्हाला त्याचा नशा आणि निश्चय किती आहे. तुम्ही स्वतः ब्रह्मा कुमार आणि ब्रह्मा कुमारी ईश्वराची मुलं आहात, परंतु ब्रह्माची मुखवंशावली ब्राह्मण. तुम्हाला तुमच्या ब्राह्मण कुळाचा सुद्धा नशा असायला हवा आहे. बाबा सांगतात की मुलांनो, मी येऊन मुलांची खात्री करतो की मुलं किती निश्चय बुद्धी आहे. सत्ययुगी दुनियाच्या राजधानीचे मालिक बनण्यासाठी माझी मुलं कोणता पुरुषार्थ करत आहे. बाबा मधून मधून मुलांना चेक करत आहे. बाबा सर्व मुलांना युक्त्या सांगतात की वेगवेगळ्या प्रकारचे तुफान, वेगवेगळ्या प्रकारचे संकट तुमच्या समोर येऊ शकतात, परंतु तुम्ही कुणालाही दुःख देऊ नका किंवा कुणाकडनंही दुःख घेऊ नका. दुःख द्याल तर दुःखी होऊन मराल, हे बाबांचा काही श्राप नाही. पण बाबा सांगतात, कर्माची गुह्य गती ही ठरलेली असते आणि फिक्स असते. म्हणून जितकं होईल तितकं सुख द्या आणि जितकं होईल तितकं दुसऱ्यांकडनं सुद्धा सुख घेण्याचा प्रयत्न करा. ज्याला म्हणतात दुवा द्या आणि दुवा घ्या. दुसरं बाबा सांगतात की मुलांनो, नेहमी खुश राहा, आनंदी राहा आणि मनोमन बाबांची आठवण करा. मामेकम याद करो. काही जरी ज्ञान सांगता नाही आलं तरी तुम्ही मनातल्या मनात बाबांची आठवण करा, म्हणजे आत्मा हलकी होईल, सतोप्रधान होईल, आत्म्यावरचे विकर्म विनाश होतील आणि आत्मा लवकरात लवकर सत्ययुगी दुनियाच्या जाण्याच्या लायक बनेल.
बाबा पुढे इशारा देतात की तुम्हाला बाबांच्या सर्व्हिस मध्ये शौक असला पाहिजे. उमंग उत्साहाने तुम्ही बाबांची सेवा केली पाहिजे. मुरली कधीही मिस नाही केली पाहिजे. बाबांच्या प्रत्येक धारणेवर तुम्ही अटळ राहिलं पाहिजे. आणि आपण वेळेच्या अगोदरच आपला अभ्यास पूर्ण करणं गरजेचं आहे. बाबा दुसरा एक इशारा देतात की मुलांनो, दिवसेंदिवस तुमच्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे विघ्न येणार आहे. संकट मोठ्या मोठ्या रूपात दिसणार आहे. परंतु तुम्हाला कोणत्याही प्रकारे घाबरणं किंवा भीती वाटून देऊ नका. बाबा सांगतात की बाबा गुप्त राजधानी स्थापन करत आहे आणि गुप्त मुलांच्या द्वारे स्थापन करत आहे. म्हणून हिम्मत ठेवा. बाबांच्या 1000 पटीने आपल्याला मदत मिळत राहील. कारण बाबा आपलेच आहे आणि आपलेच राहणार आहे. फक्त निश्चयाची जी पाऊल आहेत ते कधीही हलता कामा नये. कारण अशा काही परिस्थिती आपल्या समोर येतील की त्या परिस्थिती आपल्या निश्चयाचे पाऊल हलवतील. निश्चय बुद्धीऐवजी संशय बुद्धी होतील आणि ते मुलं बाबांकडनं वरसा घेऊ शकणार नाही किंवा ते विपरीत बुद्धी होतील. बाबांनी अनेकदा सांगितलेलं आहे, निश्चय बुद्धी विजयंती आणि संशय बुद्धी विनश्यंती. आता ही आलेली वेळ आहे. ही वेळ आपल्याला हे सिद्ध करत आहे की तुम्ही किती टक्क्यामध्ये बाबांवर विश्वास ठेवता किंवा बाबांचे होऊन राहता. म्हणून हे संगमयुग आहे. या संगमयुगामध्ये बाबा सांगतात एकदम सिंपल आणि रॉयल राहा. फार हायफाय पण नको आणि फार गरिबासारखं पण नको. वनवामध्ये राहण्याची ही वेळ आलेली आहे. म्हणून बाबा सांगतात मनामध्ये आता कोणत्याही प्रकारच्या वेगवेगळ्या आशा बाळगू नका आणि कोणत्याही प्रकारचा आपल्या हातामध्ये कायदा हा घेऊ नका. आपसामध्ये लढाई झगडा करण्याचे जे संस्कार आहेत ते मिटून टाका. आणि बाबा सांगतात विनाशाच्या अगोदर नवीन राजधानी स्थापन होत आहे. तर बाबांनी जे दिलेलं कार्य आहे ते आपल्याला संपन्न करायचं आहे. बाबांची आठवण करून आपल्या आत्म्यावरचे विकर्म त्याला विनाश करायचा आहे. आत्म्याला पावन बनवायचं आहे आणि पावन दुनियामध्ये जाण्याचं पात्र सुद्धा बनायचं आहे. बाबा वरदानामध्ये सांगतात की तुमच्यामध्ये संतुष्टताचा गुण जर असेल तर प्रत्येक सेवेमध्ये तुम्ही सफल व्हाल आणि अशी संतुष्ट मनी हे बाबांनाही आवडतील आणि समाजालाही आवडतील. सेवेमध्ये विशिष्ट गुण असायला हवा तो म्हणजे संतुष्टता. बाबा सांगतात की जर तो गुण संतुष्टता गुण नसेल तर ती व्यक्ती स्वतःही डिस्टर्ब होते, नाराज होते आणि दुसऱ्यांनाही नाराज करण्यासाठी निमित्त बनते. मग जी सेवा डिस्टर्ब करेल ती सेवा नाहीये, तर ती डिससर्व्हिस आहे. म्हणून बाबा सांगतात की स्वतः, परिवार, बाबा सर्व आपल्यावरती संतुष्ट पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडे मुख्य गुण असायला हवा तो म्हणजे संतुष्टता. आणि तो जर गुण नसेल तर बाबा सांगतात सेवेची जी प्राप्ती आहे ती आत्मा संपूर्ण करू शकत नाही. यासाठी आपण एकांतामध्ये जाऊन एकाग्रतेचा अभ्यास केला पाहिजे. आणि मी आत्मा कोणकोणत्या इच्छा माझ्या मनामध्ये येतात त्याच्यामुळे मी आत्मा संतुष्ट भरपूर असा अनुभव करू शकत नाही, हे आपण चेक केलं पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे. मी आत्मा संतुष्ट मनी बनून सर्वांना संतुष्ट करणारी संतोषी देवी आहे असं आपण समजलं पाहिजे. बाबा आपल्याला स्लोगन मध्ये सांगतात की मुलांनो, दिवसेंदिवस मोठ्या मोठ्या डोंगरा एवढे समस्या परीक्षा तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. परंतु आता त्या समस्या रूपी दगड तुम्ही तोडण्याऐवजी तुम्ही त्या डोंगरांना किंवा दगडांना पार करून आता पुढे जंप घेऊन जा, उडी मारून जा.
त्याच्यावर जर डोकं आपटत बसला तर डोकं फुटेल. म्हणून कोणत्याही परिस्थितींच्या नादाला न लागता परिस्थितींना बघून सहजपणे योगयुक्त अवस्था धारण करा आणि त्याला किनारा करून पार निघून जा. तर बाबा सांगतात ती परिस्थिती पण हलकी होईल आणि केव्हा परिस्थितीला पार केलं हे सुद्धा आपल्याला समजणार नाही. कारण परिस्थितीचं चिंतन करणं, हे का आली, माझ्यासाठीच का आली, इथंच का आली, तेथंच का आली, ह्या गोष्टींचं चिंतन करणं म्हणजे त्या परिस्थिती रूपी दगडाला डोकं आपटून घेणं आहे. म्हणून बाबा सांगतात की आता त्याच्या मार्गाला काही लागू नका. आजचं आपलं सोमान आहे, मी आत्मा महालक्ष्मी देवी आहे. ज्ञान धनाने संपन्न बनून विश्वाला सुख शांतीने भरपूर करणारी मी आत्मा महालक्ष्मी देवी आहे. आणि तिचा जो पुरुषार्थ आहे तो हाच असणार, मी सर्व खजान्यांनी संपन्न स्थितीमध्ये राहण्याचा मी अभ्यास करेल. आणि अभ्यास हा करेल की मी आत्मा सर्व खजानांपासून संपन्न आहे. ज्ञान धन, गुण धन, सेवाधन, मेवाधन, दुवाधन, सर्व धनांनी मी पूर्ण आहे. आणि सर्व विश्वाला सुख शांतीने भरपूर करणारी मी आत्मा महालक्ष्मी आहे. हा अभ्यास आपला दिवसभर असणार आहे. ओम शांती.